पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या सुंदर मातीत आपण जन्म आलोय, मग आपल्या पाठीचा कणा नेहमी ताट असला पाहिजे. तुम्हाला सांगते, आनंदी राहत चला. कसं राहत चला? बोला ना, मराठी भाषा समजते तुम्हाला? कसं राहत चला? आनंदी. कारण देणारा कोण आहे? देव. आणि घेणारा कोण आहे? देव. मग देणारा घेणारा देव आहे. काळजी करायची गरज, चिंता करायची गरज. बोला चला, चिंता करायची गरज. आवाजच आहे. चिंता करायची गरज, टेन्शन घ्यायची गरज, मी सांगते ते ऐकायची गरज नाही. हुशार नाही म्हणतो मला की तुम्ही अशीच आहे. जे कर म्हणेन ते करणार नाही, जे करू नको म्हणेन ते केल्याशिवाय राहणार नाही. जिथं बोल म्हणेन तिथं बोलणार नाही, जिथं बोलू नको म्हणेन तिथं बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मागे हाताने टाळी व मुखाने भजन आलंच पाहिजे. विठ्ठल काहींनी वाजवल्या, काहींनी नाही वाजवल्या. बरं जाऊन द्या. काहींचं प्रेम नाही देवावर, नुसतं देवाचं नाव घ्यायचं म्हणून घ्यायचं. मला सांगा माता मावळ्यांनो, कोणत्याही सणाला, कोणत्याही बरं का, कोणत्याही सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही करता ना? बरं, तुम्ही तुमच्यासाठी केलेली पोळी केवढी असते हो? बोला चला, केवढी असते? ताटभर. आणि देवासाठी केलेली केवढी असते? इमानदारी सांगा माझ्या मंडळ, केवढी असते? हातभर. पण तुम्ही कधी विचार केलाय का, आपण देव घरात बसतो तेवढा देव नाही, आपण मंदिरात पाहतो तेवढा देव नाही, आपण कल्पना करू शकत नाही एवढा मोठा विशाल देव आहे. ज्यावेळेस रुक्मिणी मातेचं व भगवान परमात्म्याचं लग्न जमलं, त्यावेळेस लग्न पत्रिका वाटण्याचं काम एका अशा व्यक्तीकडे दिलं की तो माणूस आधी देवावर रुसला होता. कारण देवाने त्याला बायकोच दिलेली नव्हती. असं कोण? जे शेंडी हलवून भजन करतात त्यांचं अखंड नारायण नारायण असं भजन असतं. नारायण नारायण श्रीमंत नारायण 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 श्रीमंत नारायण नारायण नारदजींनी पहिली पत्रिका दिली महासागराला. आता प्रॅक्टिकली विचार करा, इमोशनली सोडा. जर भूगोलाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा ठरलं तर 71% किती टक्के? 71% जमिनीचा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% जमीन आहे. आपली पृथ्वी समुद्राच्या कडेने व्यापलेली आहे. मग एवढा मोठा समुद्र एवढ्याशा द्वारकेमध्ये मावणार होता का? तर मावणार होता. कारण का नाही मावणार? कारण तिथं भगवंत आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, स्त्रियांशी चालणे तुझ्या बळे. महाराज, भगवंताच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, 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 वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता,
महासागर माऊला, मग तुम्हीच सांगा तुमची तळ हाता एवढी पोळी कोणाच्या नाकात घालायची? एवढा मोठा देव तरी त्याचं नाव घ्यायचं आपल्या जीवावर येते. बघा एक दृष्टांत सांगते. तुकोबाई भजन करायला भंडारा डोंगरावर जायचे. एक दिवस एक व्यक्ती तुकोबाईंच्या जवळ आला आणि म्हणाला, महाराज काही पण करा पण मला देव भेटला पाहिजे. महाराज म्हणाले, अरे तुझ्या दुकानात काय काय मिळतं? तेव्हा तो म्हणाला, महाराज साखरेपासून खसखशीपर्यंत सर्व मिळतं. महाराज म्हणाले, तुझ्या दुकानात जायफळ आहे का? हा म्हणाला आहे. महाराज म्हणाले, मायफळ आहे का? हा म्हणाला आहे. महाराज म्हणाले, जिरे आहेत का? हा म्हणाला आहेत. महाराज म्हणाले, मिरे आहेत का? हा म्हणाला, हो मिरे पण आहेत. मग महाराज म्हणाले, हिंग आहे का? हा म्हणाला, होय हिंग पण आहे. मग महाराज म्हणाले, अर्थातच तर देव आहे. तो म्हणाला, जायफळ जिरे मिरे हिंग आणि देव रेंजच गेली महाराज. तो म्हणाला, किराणा दुकानात देव कसा काय? महाराज म्हणाले, हे बघ हे जायफळ, ते जायफळ फळ नाही, हे कायरूपी फळ आहे. हे एक दिवस जाणार. हे मायफळ आहे, ही सर्व माया काया हे एक दिवस घेऊन जाणार. म्हणून याच्या नादी जास्त लागायचं नाही. बघा आपण सारखं म्हणत असतो, माझ्यासारखा मीच डॉक्टर, माझ्यासारखा मीच कीर्तनकार. पण हा मीपणा त्या दिवशी नष्ट होतो. त्या दिवशी मी म्हणजे देव भेटतो. एकदा कमीपणा गेला की देव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे भजनाने देवाच्या नामस्मरणाने आपला उद्धार होतो. एक वाक्य आहे का, जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, वैसे आत्मा के लिए भजन की आवश्यकता है. बघा शरीराला जशी जेवणाची गरज आहे त्याचप्रमाणे आत्म्याला सुद्धा भजनाची गरज आहे. पण महाराज लोक काय करतात, वार बदलला की भक्ती बदलतात. आता सोमवार आला की शंकराची भक्ती सुरू. हे भोया शंकरा, हे भोया शंकरा, हे भोया शंकरा, हे भोया शंकरा. आवड तुला वेलाची, आवड तुला वेलाची, वेलाच्या पानाची. मंगळवारला कोणाची भक्ती तर देवीची भक्ती. आराधी निर्गुण प्रगटली भवानी, आपली जगासाठी करावया घालते भक्ताला गीत. कामाची काही ऐका दोघांना, दोघांना ऐका दोघांना, दोघांना ऐका जगदंबा माझी पावनी आली घरा, आली आली पावनी आली घरा, जगदंबा माझी पावनी आली घरा, पावनी आली घरा, जगदंबा माझी पावनी आली घरा, पावनी आली घरा, जगदंबा माझी पावनी आली घरा. बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती सुरू. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा.
गुरुवार आला की मग आला, गुरुवार गेला की मग आला शुक्रवार. शुक्रवार आला कोणाची भक्ती तर पुन्हा देवीची भक्ती. कोणत्या देवीची तर बघा, बागड्याची माळा लिंबावानी डोळा, बागड्याची माळा लिंबावानी डोळा, उभी आहे नदीच्या काठाला आई ग, उभी आहे नदीच्या काठाला लकाबाई. हरी बोल तुझ्या घरात पडावं, घरात पडावं ग माय, घरात पडावं. बघा, शुक्रवार गेला की मग आला शनिवार. शनिवाराला कोणाची भक्ती तर हनुमंतरायाची भक्ती सुरू. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला
गाणी म्हणू गणगणीत, खंडोबाची कारभारीत, गाणी म्हणू गणगणीत. देवाधिपती माझी हरी जातीपती, एका मनात इच्छा होती कधी व्हायला नादिरच्या खंडोबाची कारभारीत. माझ्या मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी. लोक अशी भक्ती करतात म्हणून, पण अशी भक्ती काहीच कामाची नाही. वार बदलला की भक्ती बदलली यांना काही साधन नाही. बघा एक दृष्टांत सांगते, भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. तुम्ही झोपला नाहीत ना, ताट बसा मग. बघा एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमचा भक्त होता. दोघेही भक्तच आहेत आणि दोघेही जहाजातून प्रवास करत असताना त्यांची जहाज काय झाली, पलटी झाली. काय झाली, पलटी झाली. आणि त्या दोघांवरही खूप मोठं संकट आलं. आता मला सांगा महिला मंडळ, माणसावर संकट आल्या माणसाला कोण आठवतो? बोलत जावा महिला मंडळ, कोण आठवतं? मग त्या दोघांनाही देव आठवला, धावा केला. जो अल्लाहचा भक्त होता त्याने त्याच्या अल्लाहचा धावा केला, हे अल्लाह मुझे बचाओ, हे अल्लाह मुझे बचाओ. पण जे हिंदूचं होतं त्याने तेवढ्या गडबडीत विचार केला की आपले किती देव आहेत. त्याने तेवढ्या गडबडीत विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा धावा केला. गान चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने, गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने, गुरुदैवगुराचे दे, गुरुधर्मगणाराध्याय, गुरुपुत्र परिपाले, गुरुमातर्गणकाय, गीतसाराय गीततत्वाय गीतगोत्राय धीमहि, गुणातीताय गुणाधीताय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजश्यामाय बालचन्द्र श्रीगणेशाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजश्यामाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. बघा त्याने तेवढ्या गडबडीत विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा धावा केला. गणपती बाप्पा निघाले तेवढ्या त्या पट्ट्याने मंत्र बंद केला आणि म्हणाला भोळे ते भोळेच, म्हणाला याला याच पोट झेपे ना, तुम्हाला कधी वाचवणार. हा गणपती बाप्पा काहीच कामाचा नाही, याच्यापेक्षा याचा बाप बरा. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण, तर भगवान शंकर. भगवान शंकराचा धावा केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर
मंत्र बंद केला आणि मला भोळे ते भोळेच राहणार, याचा काही भरोसा नाही. याच्यापेक्षा याचा मित्र बरा. आता भगवान शंकराचा मित्र कोण? तर भगवान विष्णू. महाराज भगवान शंकर निघाले तेवढे पार्वती माता म्हणाल्या कुठं? त्यास भगवान शंकर म्हणाले, अगं माझा भक्त बुडतोय, माझा धावा करतोय, मला जावं लागणार. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या, नीट बघा, हे गिराईक तुमचं नाही, तुमच्या मित्राचं आहे, बसा खाली. शंकर बसले तोपर्यंत त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो मरण पावला. आणि जो मुस्लिमचा भक्त होता त्याने त्याच्या अल्लाचा धावा केल्यामुळे त्याचा अल्लाह आला आणि त्याला घेऊन गेला आणि आपलं हे येडं इकडंच मेलं. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय काय की एकतत्व नामाच्या सदनाला दैवाची बाधा बांधता येत नाही, एवढी नामाची ताकद आहे. जोपर्यंत तुमच्याकडे अशा वासना आहेत, अहंकार आहे, तोपर्यंत देव तुमच्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर देव भेटावा असं वाटत असेल ना, तर मोह माया वासना असे बाजूला ठेवावे लागेल आणि भक्ती करावी लागेल. भक्त कसे असतात फार सुंदर वर्णन केले संतांनी. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जे देई उदास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जे देई उदास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, ऐसे जाना, जे देई उदास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जे देई उदास. भक्ती एवढी सोपी नाही महाराज, पण करायला गेलो तर तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, 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 तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. हे वेड्या माणसाचं काम नाही महाराज, हे शहाण्या माणसाचं काम आहे. आता शहाणा कोण? ज्याला कळलं की मी कशासाठी जन्माला आलोय, तो शहाणा. शहाण्या माणसाला दुःख नकोय, ते कायमचंच नकोय आणि आनंद मात्र पाहिजे. म्हणजे शास्त्र सृष्टीने यांना मुक्तीची इच्छा आहे. बघा, ज्ञानोबरायांनी हरिपाठाची सुरुवातच अशी केली की 4 मुक्त्या कोणत्या आणि कोणाला प्राप्त होणार. जो देवाच्या दारात क्षणभर जरी उभा राहिला तरी त्याला 4ही मुक्त्या प्राप्त होतात. म्हणून खूप तळमळ करायची गरज नाही, कारण तुम्ही त्याच्या दारात जा, कारण तुमचा मोक्ष त्याच्या हातात आहे. हेच ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरण. देवाची हे द्वारे उपासना देवाची हे द्वारे
बघा मुक्त्या 4 आहेत. समर्पिता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्त्या आहेत. आपण देवाच्या जवळ जाणं म्हणजे समर्पिता मुक्ती प्राप्त होते. आपण देवाच्या लोकांमध्ये जाणं म्हणजे सलोकता मुक्ती प्राप्त होते. आपण देवाचं स्वरूप प्राप्त होणे म्हणजे स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. आणि आपण स्वतः देव होणे म्हणजे सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. तेने मुक्ती 4 साधेल्या. बरं गेलो आपण देवाच्या गावात. तुम्हाला सोपं करून सांगते, फक्त कीर्तनात येऊन जमेल का हो? जमेल का व्हायला मंडळ? तर नाही. तर कीर्तनात आल्यानंतर मुखाने देवाचं नाव आणि हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. थोडेच वाजवा, पण कशा वाजवा? प्रेमाने वाजवा. आजकाल माणसाला मंदिरात जायची खूप घाई झाली महाराज. लोक म्हणतात देव जिथे असेल तिथे असेल, फक्त देवाच्या चरणाशी आमचा हात लागला पाहिजे. बघा फार सुंदर वर्णन केले शंकराचार्यांनी. करारविंदम पदारविंदे मुखारविंदम विनिवेशयन्त्यम तटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुंदम मनस्मरम. आता याचा थोडक्यात अर्थ सांगते. कर म्हणजे हात आणि पद म्हणजे भगवंताचे चरण. करारविंदम पदारविंदे मुखारविंदम विनिवेशयन्त्यम हे सर्व भगवंताच्या चरणी ठेवा. मग काय होईल? तटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुंदम मनस्मरण. म्हणजे तुम्ही देवाचं मनातून नामस्मरण करा. पण कसं? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बघा या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका करण्याचं काम त्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा. ज्ञानोबराय त्यांच्या भाषेत सांगतात की तुम्ही देवाच्या दारात गेल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. माता माऊलींना तुमच्या घरात परमार्थ असणं फार गरजेचं आहे. बघा स्त्री ही कुटुंबाची व्यवस्थापक असते. तुम्हाला वाटतं ना आपली लेकरं चांगली जन्माला यावी, तर यासाठी 2-3 गोष्टी करा. लेकरं चांगली जन्माला यावी यासाठी रामकृष्ण हरी उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी लागू द्या तुमच्या बोटाला, तर ज्ञानोबराय तुकोबाराय येतील तुमच्या पोटाला. मुळात एवढी चांगली लेकरं जन्माला येतील हो, पण घरात परमार्थ असणं गळ्यात माळ असणं फार गरजेचं आहे. संस्कार कसे असावे? तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले याचं मूळ कारण आहे मासाहेब जिजाऊ. ज्यावेळेस कळालं की आपल्या पोटात मुलगा आहे त्यावेळेस महाभारत रामायण बघायला चालू केलं. तिचं नाव जिजाऊ आणि त्या जिजाऊची पुण्य आज फळाला आली. बघा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा 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 बापा राजे शिवाजी तो बापाचा बापा राजे शिवाजी. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा
पहिल्या आताच्या मावळ्यातला आणि अगोदरच्या मावळ्यातला फरक सांगते. पहिले मावळे लवकर उठे, युद्धाला सुटे, तलवार तुटे पर पिचे ना हटे. आणि आताची मावळे उशिरा उठे, पोरींच्या भागा सुटे, थोबाड फुटे पर पिचे ना हटे. हे आताचे संस्कार आहेत ना. तुम्हाला खरं सांगू का, त्या देवाने सुंदर चान्स दिलाय, तर त्या संधीचं सोनं करून घ्या. कारण हा नरदेह हे एकदा गेला, याला काळ घेऊन गेला तर पुन्हा मिळणार नाही. पुन्हा देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार. देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार. बघा, गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल, गेलेला मित्र पुन्हा मिळेल, गेलेली बायको पुन्हा मिळेल. पण माझी एक गोष्ट काळजावर लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. अरे कितीही पैसे खर्च केले तरी 1 मिनिटाचं आयुष्य तुम्हाला मिळू शकत नाही. लक्षात घ्या. बघा, आपलं जीवन हे आईस्क्रीम सारखं आहे. कसं आहे? आईस्क्रीम सारखं आहे. खाता तुम्ही आईस्क्रीम? खाता का नाही? का झोपल्या? आपलं जीवन हे कसं आहे? आईस्क्रीम सारखं आहे. टेस्ट केले तरी वितळतं आणि वेस्ट केले तरी वितळतं. म्हणून जीवनात चांगली कर्म करत चला. कशी कर्म करत चला? चांगले. कारण चांगली कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबरायांच्या गातेप्रमाणे आहे. कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरंगून जाते आणि शेवटी यशापर्यंत पोहोचते. हा नरदेह नाश पावणार आहे. याला कितीही चांगले कपडे घाला, कितीही चांगला मेकअप करा, तरी आपल्याला एक दिवस जायचंच आहे. बघा, 18 वर्षाच्या वयात जेवढं समजून राहतं तेवढं 80 वर्षाच्या वयात राहतं का? राहतं का बायला मंडळ? राहत नाही. महाराज 18 वर्षाच्या वेळेस 200 जवळ आरशाजवळ चक्कर मारणार. किती वेळेस? 200 वेळेस. पण म्हातारपणी आरशाजवळ तोंड सुद्धा नेणार नाही. महाराज मीच कधी कधी विचार करते की मी म्हातारी झाल्यावर कशी दिसेल. विनोदाचा भाग सोडून द्या. मला तुम्हाला सांगायचं काय, जन्माला आलात ना मग त्या देवाचं नामस्मरण करा. नाहीतर जन्माला आले उगाच खाऊन पिऊन झोपा काढले यात काय अर्थ नाही. जन्माला आलात मला सांगायचं काय, तर जन्माला आलात ना मग त्या देवाचं नामस्मरण करा. बघा, एकदा जरी देवाचं नाव घेतलं तरी आपले सर्व पापे नष्ट होतात. बघा, आजच्या पिढीवर बघा, आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये राजा आहेत. याचं मूळ कारण आहे मासाहेब जिजाऊ. कारण आई वडिलांची सेवा करा. कारण ज्या दिवशी तुमच्या जीवनातले आई वडील निघून जातील ना त्या दिवशी तुम्हाला कळेल आई बापाचं महत्व, आई बापाची किंमत. बघा, बायकोच्या पदराला धक्का जरी लागला तर ती म्हणते माझा पदर खराब होईल. पण जी आई लहानपणापासून आपल्या लेकराचं तोंड पुसत आलेली असते दादांनो, ती आईच असते. एवढा फरक असतो. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आपण आई वडिलांना एवढं काही वाईट जातो, बोलून जातो, त्यांचा विचारही करत नाही. पण माझी एक गोष्ट काळजावर लिहून ठेवा, जिभेला झालेली जखम बरी होऊ शकते पण जिभेमुळे झालेली जखम कधीच बरी होऊ शकत नाही. म्हणून बघा, आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही. पण आजकालची मुलं महाराज आई वडिलांना खूप साधं समजतात. बघा, आणि सहज विसरून जातात. विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्यांची काया काया, जिजवणी तुझ्या श्रावण धरली सुखाची छाया रे बेया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची काया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची काया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची काया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची काया. बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही आई वडिलांना प्रेम करत नाही, करता ना. पण कधी महिला मंडळ लग्नाच्या अगोदर एकदा का लग्न झालं, बायको घरात आली, पोरं अशी वेळी होतात महाराज. 22 वर्षाच्या पोराला आई सोडून काय दिसत नव्हतं. ते म्हणतंय अगं ती कुठे. तुम्ही सर्वजण जाणकारी मंडळ आहात म्हणून सांगते, तुम्हाला जर वाटतं ना म्हातारपणी पोरांना आपल्याला भाकर द्यावी तर पोराच्या नावावर सातभार करू नका, नाहीतर मुलं टकते राहील. हा दिवस तुमच्या आयुष्यात येऊ नये म्हणून दादांनो, मुलांसाठी पैसा कमवू नका पण संस्कार मात्र नक्कीच कमवा. मुलांनो, पैसा कमवू नका पण संस्कार मात्र नक्कीच कमवा. कारण या जगात, या भारतात सर्वात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे. कारण या जगात सर्वात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे. मला तुम्हाला सांगायचंय काय, तर त्या देवाचं नाव घ्या. कारण देवाचं नाव घेतल्यावर काय होते, गोड तुझे रूप गोड तुझे नाव देई माझं प्रेम सर्व काळ. या मुखाने हरी हरी मंत्राचा जप करा तर पुण्याची गणना स्वतः भगवान परमात्म्याला सुद्धा करणं शक्य होईल. हेच ज्ञानोबा अभंगाच्या
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बघा एकदा जरी देवाचं नाव घेतलं तरी आपले सर्व पापे नष्ट होतात. घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे किंवा नामा संकीर्तन साधन पैसोते नामस्मरण करू. पण म्हातारपणी तुम्हाला नामस्मरण करण्याची संधी भेटेल का नाही सांगता येत. बघा रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केले. सावधान कधी शब्द ऐकलाय का? ऐकलाय का महिला मंडळ? का कधी कोणाच्या डोक्यावर पण पडलाय अक्षताच्या रूपात? पण सावधान शब्द ऐकताना माणूस बेसावध असतो, डोक्यावरच चढलेला असतो. पण सावधान शब्द ऐकताना माणसाला सावध राहावं. रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केले. सावध सावधान वाचे वदा नारायण. नारायण नामाचा उच्चार करा. पण काही लोक म्हणतात म्हातारपणी करू. म्हातारपणी करू नका. बघा सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करावे साधन. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अगदी भरला मदान मग काहीच सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करावे
वाईट पुढे 40 खूप अवघड आहे. 40 वर्ष झाली पुढे 40 आली, डोळ्यात भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी, सावध सावधान कराचे वजा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी कराय साधन. 50 वर्षामध्ये काळे केस पांढरे होतात, पण आताची पिढी महाराज डाय करू करू केस काळे करणार. पण तुम्ही किती ही डाय करा किती हे काय करा, 15 दिवसात प्रकरण उघडा पडणार. बघा साठीची बुद्धी नाठी, मग हाती आली काठी, बस बस लागे पाठी, त्याची हाताची काठी, सावध सावधान कराचे वजा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी कराय साधन. बघा 60 वर्षामध्ये डोकं काम करत नाही. बाबाला म्हणा बाबा चला कीर्तन, बाबाला म्हणा म्हातारी भाकरच दे, बाबाला म्हणा बाबा कीर्तनाचा मंडप कुठे, बाबाला म्हणा म्हातारी घरातच आहे. म्हणजे याचा काहीच कुणाला नाही लागत नाही. बघा 17ची झाली रचना, गजऱ्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तू झाला महिन्यमान, सावध सावधान कराचे वजा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी कराय साधन. बघा 40 वर्षामध्ये 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पुढे 90 वर्षामध्ये काय होतं, मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता थोडा संबंध, सावध सावधान कराचे वजा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी कराय साधन. बघा 90 वर्षामध्ये मूल बाळ बायको घरातले लोक काय म्हणतात, आता संबंध तोडा. ही 90 वाल्याची परिस्थिती आहे. बघा 1 शतक पूर्ण झाला, आला पैसा माया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान कराचे वजा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी कराय साधन. बघा शेवटी महाराज कंटाळून सांगतात, याच्या अगोदर नामस्मरण नाही केलं पण इथून तरी पुढं करा. बघा शेवटी महाराज सांगतात की कंटाळून महाराज सांगतात नामस्मरण करा. बघा मग तर ते ज्ञानेश्वर महाराज आहेत तरी त्यांचं कोणी ऐकलं नाही, मग माझं कोण ऐकायचं, मी तर लहानच आहे. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी या समाजासाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दिला, चांगदेव 65 हा ग्रंथ दिला, अमृताभवासारखे अनेक ग्रंथ दिले. पण हे सर्व पाहण्यासाठी माझी आई रुक्मिणी माता व वडील विठ्ठलपंत जर जिवंत असते तर आणखीन बरं वाटलं असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळव्याची जाती करीला प्राप्ती. बघा तुम्हाला जीवनामध्ये 4 गोष्टी सांगते. जीवनामध्ये कधी कलेचा सौंदर्याचा अभिमान वाटू देऊ नका, कारण ही समाजाने दिलेली सत्ता आहे, हा समाजाने दिलेला आशीर्वाद आहे. हा समाज एवढा चांगला आहे महाराज, गल्लीतल्या माणसाला दिलीत आणि दिल्लीतल्या माणसाला गल्लीत कधी पोहोचवे सांगता येत नाही. बघा पहिले लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्यावर देशाचं कसं व्हायचं, पण इंदिरा गांधी गेल्यावर सोनिया गांधी आल्याच ना, म्हणून इथं कधीच कोणा वाचून कोणाचं राहत नाही. बघा एक उदाहरण सांगते, आवडलं तर टाळी. एक व्यक्ती स्मशानातून चालत होता, तिथे एक वाक्य लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही तकती, मंजिल तो तेरी यही तकती, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. तो व्यक्ती चालत पुढे गेला, त्याच्या पायात चप्पल नव्हती, त्याच्या पायाला एक हाड टोचलं, ते बोलू लागला, एक दिन निकले सैर करने, मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान था, पेड़ के नीचे चुभी हट्टी